आज आपण या व्हिडिओमध्ये पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत। गूळ व गव्हाचं पीठ वापरून पौष्टिक अशी नानकटाई किंवा बिस्किटे आपण बनवणार आहोत। अगदी घरातील मोजकं साहित्य वापरलेलं आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकाल अगदी छान खमंग खुसखुशीत ही बिस्किटे तयार झालेली आहेत। ही बिस्किटे आपण महिनाभरासाठी छान स्टोअर करून ठेवू शकतो। त्याचबरोबर बेकिंग पावडर, बेकिंग सोडा यातील कशाचाही आपण वापर केलेला नाही, तरी देखील बिस्किटे छान खुसखुशीत होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 1 कप भरून आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ घेताना आधीच आपण चाळून घ्यायचं आहे व कपामध्ये भरताना चांगलं दाबून भरून घ्यायचं आहे। गव्हाच्या अर्ध आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे। जर 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर अर्धी वाटी आपल्याला बारीक चिरलेला किंवा बारीक किसलेला गुळ घ्यायचा आहे व त्याच प्रमाणामध्ये आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे। साजूक तूप आपल्याला रवाळ दाणेदारच वापरायचं आहे, त्यामुळे नानकटाई छान खुसखुशीत होणार आहे। त्याचबरोबर 1 टेबलस्पून आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पिठामुळे नानकटाई छान खमंग होते व इथे आपण 1.5 टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे। रवा हा आपल्याला बारीकच वापरायचा आहे व छान फ्लेवर येण्याकरता व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे। इथे आपण विलायची पावडर देखील वापरू शकतो। आता आपण सर्वात आधी कढई छान प्रीहीट होण्यासाठी ठेवूया। 10 मिनिटे कढई आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे। एक आपण परात घेतलेली आहे। परातीमध्ये आपण घेतलेलं संपूर्ण साजूक तूप इथे टाकून घ्यायचं आहे। अर्धा कप साजूक तूप इथे आपण वापरलेलं आहे। तुम्ही बघू शकता तूप छान रवाळ दाणेदार आहे। संपूर्ण तूप आपण परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। हाताने छान ते फेटून घ्यायचं आहे। छान ते क्रीमी हलकं करून घ्यायचं आहे। तुम्ही आता तुपाचा रंग पाहू शकता व 1 ते 1.5 मिनिटानंतर तुपाचा रंग बघू शकता। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान हे तूप आपल्याला फेटून घ्यायचं आहे, छान हलकं करून घ्यायचं आहे। आता जे रवाळ दाणेदार तूप आपल्या हाताला लागते ते संपूर्णपणे छान क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे त्याला। 1 ते 1.5 मिनिटं हे तूप छान आपण फेटून घेऊया। तूप चांगलं फेटून झालेलं आहे। तुम्ही रंग बघू शकता। 1 ते 1.5 मिनिटापूर्वी तुपाचा रंग डार्क होता, आता छान फेंट झालेला आहे व छान क्रीमी हलकं झालेलं आहे। याच पद्धतीने हे तूप आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तूप चांगलं फेटून झालं की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला किंवा बारीक किसून घेतलेला गूळ टाकून घ्यायचा आहे। गूळ एकदम बारीक किसून घ्यायचा आहे। बारक्या आलं किसण्याच्या किसणीने किसून घेतला तरी सुद्धा चालेल। मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। या पद्धतीने या तुपामध्ये गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। अजिबात या गुळाचे कुठेही दाणे किंवा कण राहता कामा नये। छान पूर्णपणे गूळ या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ व तूप यांची देखील छान आपल्याला क्रीम सारखं टेक्स्चर येईपर्यंत फेटून घ्यायचं आहे। आधी जसं आपण तूप फेटून घेतलं होतं, आता आपण गूळ टाकून पुन्हा एकदा छान 1 ते 1.5 मिनिटासाठी हे संपूर्ण फेटून घ्यायचं आहे। मिनिटभर हे छान आपण फेटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता छान क्रीमी हलकं झालेलं आहे। गूळ पूर्णपणे या तुपामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। अजिबात कुठेही दाणे किंवा खडे राहिलेले नाहीत। यामध्ये आपण घेतलेलं 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊ। गव्हाचं पीठ आधीच आपल्याला चाळून घेतलेलं आहे आपण। त्यानंतर आपण इथे 1.5 चमचा किंवा 1.5 टेबलस्पून बारीक रवा टाकून घेतलेला आहे व 1 टेबलस्पून बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठामध्येच मी चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं होतं। हे संपूर्ण जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही किंवा दुधाचा वापर करणार नाही। हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं तर यामध्ये 1 चमचाभर पुन्हा रवाळ असलेलं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। अजिबात इथे दुधाचा वापर करायचा नाही। अर्धा चमचा इथे आपण व्हॅनिला एसेन्स टाकून घेतलेला आहे। व्हॅनिला एसेन्स ऐवजी आपण जायफळ पावडर किंवा विलायची पावडर टाकून घेऊ शकतो। छान मिक्स करून घ्यायचं आहे। याचा आपल्याला एक घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। मिश्रण चांगलं एकजीव करून आपण याचा एक घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण नानकटाईंना छान डिझाईन येण्याकरता जो तळण्याचा झाऱ्या असतो या पद्धतीचा, त्या झाऱ्याने या नानकटाई तयार करून घेणार आहोत। आपल्याला हव्या तर लहान मोठ्या आकाराच्या नानकटाई कशा बनवायच्या त्यानुसार इथे आपण हे पीठ काढून घ्यायचं आहे। हाताने छान असा गोल गोळा तयार करून मध्ये थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे। छान थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे। नानकटाई आपल्याला कितपत जाड किंवा किती पातळ हवी आहे यानुसार हे आपण प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे ठेवू शकतो। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने थोडंसं गोल गोळा तयार करून थोडंसं मध्ये प्रेस करून घ्यायचं आहे व त्यावरती
तळण्याचा या पद्धतीचा झाऱ्या आहे त्याच्या मधोमध थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे नानकटाईवर। एकदम मस्त डिझाईन आलेली आहे, तुम्ही बघू शकाल। अगदी छान सोप्या पद्धतीने या पद्धतीने सर्व नानकटाईंना आपण डिझाईन तयार करून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी 2 पद्धतींनी नानकटाईंना आकार कसा द्यायचा ते दाखवणार आहे। ही आता आपण पहिली पद्धत पाहिलेली आहे। या पद्धतीने काही नानकटाई आपण तयार करून घेऊया व राहिलेल्या मिश्रणाच्या दुसऱ्या पद्धतीने तयार करून घेऊ। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते। या पद्धतीने असा गोल गोळा तयार करून हातावरती थोडा चपटा करून घ्यायचा आहे व त्यावरती तळण्याच्या झाऱ्याने थोडंसं मध्ये प्रेस करून घ्यायचं आहे। नानकटाईंना छान डिझाईन देण्याची ही छान सोपी पद्धत आहे व त्यामुळे नानकटाई दिसायला खूपच छान दिसतात। याच पद्धतीने राहिलेल्या अर्ध्या मिश्रणाच्या आपण नानकटाई तयार करून घेऊ व त्यानंतर मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे। खूप छान डिझाईन आलेले आहेत। संपूर्ण नानकटाईंना डिझाईन तयार करून घेऊ। आता आपण एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे। तुपाने छान ग्रीस करून घ्यायचं आहे। तुपाऐवजी आपण बटर पेपर देखील वापरू शकता। मी ते तूप लावून घेतलेलं आहे व आपण या नानकटाई या पद्धतीने यावर एक एक ठेवून घेऊ। मी इथे एकदम जास्त पातळ किंवा एकदम जास्त जाडही नानकटाई बनवलेल्या नाहीत, अगदी मध्यम आकारात बनवलेले आहेत। त्यामुळे एकदम जास्त त्या फुगल्या देखील जात नाही किंवा एकदम चपट्या देखील होत नाहीत, अगदी छान बिस्किटांप्रमाणे तयार होतात। काही नानकटाई या पद्धतीने आपण तयार करून घेतलेल्या आहेत। आता मी दुसरी पद्धत दाखवते। या पद्धतीने हातावर एक गोळा घेऊन त्याला उभा आकार देऊन घ्यायचा आहे, आयताकार देऊन घ्यायचा आहे व त्यानंतर थोडासा गोल गोळा तयार करून चमच्याच्या मागच्या भागाने किंवा तुम्ही इथे चाकू वापरू शकता, या पद्धतीने याला असे खाचे तयार करून घ्यायचे आहे किंवा रेषा पाडून घ्यायच्या आहेत। हे नानकटाई दिसायला खूपच छान दिसतात, अगदी छोट्या छोट्या तयार होतात। आपल्याला हव्या त्या लहान मोठ्या आकाराच्या ह्या नानकटाई देखील आपण तयार करून घेऊ शकतो। पुन्हा एकदा मी तुम्हाला दुसरी दाखवते, दुसरी देखील तयार करून दाखवते। या पद्धतीने आधीच्या आपण जे नानकटाई तयार करताना जो गोळा घेतला होता त्यापेक्षा देखील बारीक गोळा घेतलेला आहे, कमी घेतलेला आहे। थोडासा असा उभा आकार देऊन आपण चमच्याच्या साहाय्याने याला असे रेषा पाडून घेतलेल्या आहेत। या पद्धतीने काही नानकटाई आपण तयार करून घेऊ। तुम्ही बघू शकता संपूर्ण मिश्रणाच्या नानकटाई करून तयार झालेल्या आहेत। काही आपण एका पद्धतीने बनवलेल्या आहेत अर्ध्या मिश्रणाच्या व अर्ध्या मिश्रणाच्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत। कढई देखील छान प्रीहीट झालेली आहे। कढईमध्ये हे ताट आपण ठेवून घेऊ। 20 मिनिटे स्लो फ्लेमवर या नानकटाई आपण छान बेक करून घेऊ। 20 मिनिटे झालेली आहेत, झाकण काढून पाहू। खूप छान मस्त नानकटाई फुललेल्या आहेत, तुम्ही बघू शकाल। आधीच्या पेक्षा छान डबल झालेल्या आहेत। ह्या नानकटाई बनवताना आपण अजिबात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा यातील कशाचाही वापर केलेला नाही। अगदी छान सोप्या पद्धतीने घरातील मोजक्या साहित्याने बनवलेले आहेत। हे ताट आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे व त्यानंतरच नानकटाई आपण बाहेर काढून घ्यायची आहे। गरम असताना नानकटाई जर आपण काढण्याचा प्रयत्न केला तर त्या तुटू शकतात, त्यामुळे ताट आपण पूर्णपणे थंड करून घेऊ। अर्धा तास झालेला आहे, अजूनही नानकटाई थोड्याशा कोमट आहेत, हलक्याशा गरमच आहेत, तर देखील आपण काढून पाहू। अगदी छान रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकाल। खूप छान सर्व नानकटाई तयार झालेल्या आहेत, अजिबात तुटलेल्या नाहीत, एकदम मस्त। प्रत्येक नानकटाईचा खालच्या बाजूने तुम्ही रंग बघू शकता, खूप छान रंग आलेला आहे। छान खरपूस नानकटाई बेक झालेली आहे। एक नानकटाई मी तुम्हाला तोडून दाखवते, तुम्ही बघू शकाल। अगदी छान झालेली आहे, सॉफ्ट झालेली आहे। आतून सुद्धा तुम्ही बघू शकता छान खुसखुशीत दिसते। जसजशी ती थंड होईल तशी आणखीनच ती खमंग खुसखुशीत होईल। अजिबात कुठेही नानकटाई आतून कचवट राहिलेली नाही किंवा पिठळ राहिलेली नाही। आपण बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा, इनो यातील कशाचाही वापर केलेला नाही। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, मी याआधीच्या व्हिडिओमध्ये देखील नानकटाईची रेसिपी अपलोड केलेली आहे। भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या की नानकटाईमध्ये आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा वापरलेला नाही, तर नानकटाई आतून कचवट राहते का किंवा ती खुसखुशीत होत नाही? तर अजिबात नाही, अगदी छान खमंग खुसखुशीत नानकटाई तयार होते, अजिबात कचवट किंवा पिठळ राहत नाही। तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा रेसिपी नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।